आम्ही हरीचे हरीचे शूरकडी काढाय माझे शूरकडी काढाय माझे शूरकडी काढाय माझे आम्ही हरीचे हरीचे शूरकडी काढाय माझे शूरकडी काढाय माझे यमाचे आम्ही हरीचे हरीचे शूरकडी काढाय माझे शूरकडी काढाय माझे शूरकडी काढाय माझे हरीचे हरीचे शूरकडी काढाय यमाचे शूरकडी काढाय यमाचे शूरकडी काढाय यमाचे नाम घोष बाणसाची हा घोष बाण हो नाम घोष बाणसाची नाम घोष बाण नाम घोष बाणसाचे भाले तुळशी मंजरीचे भाले तुळशी मंजरीचे भाले तुळशी मंजरीचे नाम घोष बाणसाचे भाले तुळसी मंजरीचे भाले तुळसी मंजरीचे भाले तुळसी मंजरीचे आम्ही हरीचे हरीचे दास कडी काढावरी घालो कास कडी काढावरी घालो कास कडी काढावरी घालो कास आम्ही हरीचे हरीचे दास कळीकारावर घालो कास कळीकारावर घालो कास आम्ही हरीचे हरीचे दूत पुढे पडती यमदूत पुढे पडती यमदूत पुढे पडती यमदूत आम्ही हरीचे हरीचे दूत पुढे पडती यमदूत पुढे पडती यमदूत पुढे पडती यमदूत नाम घोष बाणसाचे हे नाम घोष नाम घोष बाणसाचे भाले तुळशी मंजरीचे भाले तुळशी मंजरीचे भाले तुळशी मंजरीचे नाम घोष बाणसाचे भाले तुळसी मंजरीचे भाले तुळसी मंजरीचे भाले तुळसी मंजरीचे तुका म्हणे आम्हावरी सुदर्शन घरटी करी सुदर्शन घरटी करी सुदर्शन घरटी करी तुका म्हणे आम्हावरी सुदर्शन घरटी करी सुदर्शन घरटी करी सुदर्शन घरटी तुका म्हणे आम्हावरी सुदर्शन घरटी करी सुदर्शन घरटी करी सुदर्शन घरटी करी सुदर्शन घरटी नाम घोष बाणसाचे नाम घोष बाणसाचे नाम घोष नाम घोष बाणसाचे भाले तुळशी मंजरीचे भाले तुळशी मंजरीचे भाले तुळशी मंजरीचे नाम घोष बाणसाचे भाले तुळशी मंजरी भाले तुळशी मंजरी भाले तुळशी मंजरी टाळी वाजवा विठोबार खुमाई हरी जय जय विठोबार खुमाई हरी जय जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई हरी जय जय विठोबार खुमाई हरी जय जय विठोबार खुमाई जय 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 विठोबार खुमाई मी हरीचे हरीचे
आम्ही हरीचे हरीचे शूर कळी काळा यमाचे नाम घोष बानसाचे भाले तुळशी मंजरीचे आम्ही हरीचे हरीचे दास कळी काळावरी घालू कास नाम घोष बानसाचे भाले तुळशी मंजरीचे आम्ही हरीचे हरीचे धूत पुढे पडती यमदूत नाम घोष बानसाचे भाले तुळशी मंजरीचे तुका मनी आम्हावरी सुदर्शन घरटी करी नाम घोष बानसाची भाले तुळशी मंजरीचे विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलाभुदावम जगन निहित पानी मंडना मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रै समागतति शन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकते ज्योतिका मोदिवक्त्रम खलानिशबाधापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी नमो कर्मभूमी जिते वाढलोमी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी सिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचनायका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपण असावे जवळी लाली मेरे लाल की जित देखो तलाल देखन गई लाल को हो गई लालम लाला ही हनुमंत विराजे कथा कुरुमती अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार सरस्वती माते द्यावे मज स्मृती येतो का कुलते तुझ लागी आपुल्या बारा सिदरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया विठ्ठल 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 बा नाम घोष बानसाचे भाले तुळशी मंजरीचे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मुळीच्या चरणावर विनम्रभावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्रभावाने अभिवादन करून ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत दादांच्या स्मृतीला अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग
श्रीमंत श्री जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचे कडे असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्ञानाचा सागर, भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर, वारकऱ्याचं अधिष्ठान, वारकऱ्याचं श्रद्धास्थान आणि वारकऱ्याचं प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि महाराजांचा गोड असा 5 चरणाचा अत्यंत महत्वाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल अभंग गोड आहे, अत्यंत महत्वाचा आहे आणि 5 चरणाचा असा अभंग आहे. या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपलं स्वतःचं आणि संतांचं शौर्य गाथेचं शूरत्वाचं गुणानुवाद या अभंगातून करतात. आम्ही हरीचे हरीचे, आम्ही हरीचे हरीचे, शूर कडी काळ यमाचे. गोड असा चिंतन अभंग आहे. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा, इकडे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित झालो, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे, पण सांगणं हे वक्ताचं आद्य कर्तव्य अनुषंगानं भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा नाशिक जिल्हा, ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक गंगामाई आहे आणि एक म्हणजे गंगा गोदावरी आहे आणि एक ज्ञानाची गोदावरी आहे म्हणजे ज्ञानगंगा आहे, ज्या जिल्ह्यातून प्रवाहित होते. आणि माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर परमार्थातले आशिक म्हणजे नाशिक नाही. आणि अशा नाशिक जिल्ह्यातील केंद्रबिंदू असणारं म्हणजे पंचवटी हे स्थान. आणि पंचवटी स्थानातील या ठिकाणी वास्तव्याला असणारे श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी परमार्थप्रेमी आमचे पितृतुल्य भिलाराम रामू पवार दादांच्या प्रथम वर्षाश्राद्ध निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आणि प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थाचा हा कार्यक्रम आहे. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार श्री हरिभक्त परायण परमार्थप्रेमी पितृतुल्य असणारे मधुकर रामू पवार आणि सर्व पवार कुटुंब यांच्या अट्टहासातून, यांच्या सहकार्यातून, यांच्या उपस्थितीतून चालत असलेला हा एक दिवसीय कीर्तन उत्सव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तन उत्सवाकरता आज आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आलेलो आहोत. मी दादांबद्दल बाबांबद्दल काय बोलावं, कारण नेमकं मला हा प्रश्न त्यांना दादा म्हणावं, बाबा म्हणावं, नाना म्हणावं की आप्पा म्हणावं, कारण एवढं गोड व्यक्तिमत्व होतं, मला सांगण्याची गरज नाही. मी सांगणं म्हणजे ते अतिपरिचयात अवज्ञा होण्यासारखं आहे, म्हणून जास्त न बोललेलं बरं. पण दादांच्या प्रथम वर्षाश्राद्ध निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. मला येता येता एक गोष्ट आठवली होती. काही लोकांचा परमार्थ हा थाटात असतो मात्र संसार थाटात नसतो. काही लोकांचा संसार थाटात असतो मात्र परमार्थ थाटात नसतो. पण संसारही आणि परमार्थही ज्या माणसाच्या थाटात होता ती म्हणजे आमचे भिलाराम दादा. परमार्थही तेवढाच आणि संसारही तेवढाच. मला असं वाटतं सावता महाराजांचा तो अभंग आणि त्या अभंगावर चालणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भिलाराम दादा. का? सावता महाराजांचा एक अभंग आहे, प्रपंच करोनी परमार्थ साधावा वाचे नाही प्रपंच करोनी परमार्थ साधावा हा वेगळा आहे, वाचे आठवावा पांडुरंग हा सावता महाराजांचा अभंग आहे की प्रपंच करून परमार्थ करणं ही खरी शिष्टाई आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दादा यांना जाऊन आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं. या पवार कुटुंबावर कोसळलेला हा दुःखाचा डोंगर आहे. आज कुठेतरी या पवार कुटुंबातला बाप निघून गेलेला आहे. महाराज बाप काय असतो ना विचारा त्या माझ्या ताईला, बाप काय असतो ना विचारा त्या माझ्या दादाला, ज्यांना आज डोळ्याला बाप दिसत नाही. कारण मी नेहमी सांगतो मायबाप आपल्या आयुष्यात मिठासारखे आहेत. जोपर्यंत त्या आपल्या जेवणामध्ये मीठ आहे तोपर्यंत त्या मिठाची किंमत कळत नाही. पण एखाद दिवस जर जेवणात मीठ नसलं, रुचीने दियान जातन सतालवण, जातन सतालवण, जातन सतालवण,
प्रमाणे वाटतं. पाठ नाही मग सांगाल काय हरकत आहे. नाही का? जेवणात जोपर्यंत मीठ आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही, पण मीठ नसू द्या एक घास घशाच्या खाली उतरत नाही. तसं मायबाप जोपर्यंत आहेत तोपर्यंत कळत नाही, पण गेल्यावर एक दिवस सुद्धा पुढे सरकत नाही, त्याला मायबाप म्हणतात. आणि असा हा बाप कुठेतरी हरवलेला आहे. पण असं म्हणतात की जीवन जगत असताना या मृत्यूलोकामध्ये देवाचे, संतांचे आणि पितरांचे ऋण मानले जातात. मग देवांच्या आणि संतांच्या ऋणातून उतराई व्हायचं की नाही माहिती नाही, पण या समाजामध्ये पितरांच्या ऋणातून उतराई होण्याकरता बराचसा प्रयत्न, बराचसा अट्टहास केला जातो. कारण पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता जर प्रयत्न केले नाहीत तर तो पितृदोष आपल्याला लागत असतो. करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. यालाच प्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्री अर्जुन म्हणतात की जर तुम्ही तुमच्या पितरांच्या नावानं जर हे कार्य केलं नाही तर ते पितर सोबत पुत्र दोघही नरकात सोबत जातात. विठाला 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 विठाला. म्हणून हे कार्य करणं गरजेचं आहे. तसं शास्त्रकारानं सांगितलं की पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. आपल्या शरीराच्या चामड्याची चप्पल शिवली तरी मायबापाचे उपकार फिटत नाहीत, पण शास्त्रकारानं काही विधी सांगितला, त्या विधीनं जर आपण पुढे गेलो तर आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याचं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. शास्त्रकारानं सांगितलं जीवतो वाक्यकरणात, म्हणजे काय, जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा, त्यांची शब्द सांभाळा, ते जे सांगतात त्या पद्धतीनं वागा, त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करा. लोक मोठी झाली की सहज म्हणतात आईला पण आणि बापाला पण, आई बोलू नको तुला कळत नाही, बाबा बोलू नको तुम्हाला कळत नाही. मी म्हणतो आईला आणि बापाला जर कळालं नसतं, लहानपणी याच्या डोळ्यात काळं काजळ भरण्याऐवजी हिरव्याचा ठेचा नसता का खुपसता आला. मायबापाला म्हणतो कळत नाही. पण जर आई वडिलांच्या उपकारातून उतराई व्हायचं असेल तर पहिले त्यांचे शब्द जपावे लागतील, त्यांना जपावं लागेल. जिवंत असताना जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई. अरे बाबा जिवंत होती तोपर्यंत विचारलं नाही, आणली नाही कधी खाया मिठाई, आता डॉक्टर कसली दवाई. आता करून काय फायदा आहे. जिवंत आहे ना तोपर्यंत मायबापांना सांभाळा. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, नको दिखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. अरे जिवंत होते तोपर्यंत विचारलं नाही, मी गेल्यावर हा अट्टहासा प्रयत्न करून काय फायदा आहे. म्हणून आई वडिलांच्या उपकारातून उतराई व्हायचं असेल तर पहिलं वाक्य वेदांतानं सांगितलं ते म्हणजे जीवतो वाक्य करणात. दुसरं कारण मृताहाम भुरी भोजनात, की ते मृत पावल्यानंतर त्यांच्या नावाने अन्नदान केलं पाहिजे. तसं या परिवारानं फक्त इथं अन्नदान नाही तर हा परिवार वारकरी संप्रदायासोबत संलग्न असल्यामुळे इथे अन्नदान तर आहे पण इथे ज्ञानदान सुद्धा होत आहे. आणि तिसरं कार्य सांगितलं ते म्हणजे गयायाम पिंडदान, म्हणजे गयेला जाऊन पिंडदान करा. जर हे कार्य तुम्ही केलं तर पितरांच्या उपकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असतात. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत गोड वर्णन दिलं, गोड अर्थ आपल्याला सांगितला. गुरु गोत्राग्नी पूजन, अतिथी ब्राह्मण सेवन, करीती नैमित्तिक यजन पितरांसाठी. बाबा हे पितरांकरता करणं गरजेचं आहे. अजून सोपं सांगू का, आताच्या भाषेत लोक म्हणतात काय गरज आहे बाप गेल्यावर हे करावं लागतं का, करावंच लागतं. ऋग्वेदाचं असं म्हणणं आहे दादा,
ऋग्वेद म्हणतो की या जगामध्ये 2 यज्ञ आहेत, एक पितृयज्ञ आणि दुसरा देवयज्ञ. पण या दोघांमध्ये जर श्रेष्ठ यज्ञ कुठला असेल तर तो कुठला आहे माहिती आहे? पितृयज्ञ. हे ऋग्वेदाचं वाक्य. देव कार्यद्यपि मुनी पितृकार्य विशिष्यते. विठला 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 कुंडली गवर्नर आणि म्हणून या परिवारानं आपल्या वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याकरता कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा केलेला हा 1 दिवसाचा उत्सव आहे. लोक म्हणतात इकडे तेरा ध्यान किधर आहे, हिरो इधर आहे. विषयच नाही, हिरो कार्यक्रम माझा आहे ना. इकडे बघा, तुम्ही तिकडे बघितलं मला डिस्टर्ब होतं. बघा नेमकं आज काय झालंय माहिती का? आज हा कार्यक्रम झालाय घरातला. ते घरातलं लग्न असलं की मग प्रत्येकाला वाटतं मी पुढं तसं आजचं झालंय. आणि आजचा खरा कार्यक्रम ह्याच माणसा करताय, त्याच्यामुळे कोण कोणाला बोलणार नाही. तुम्हाला जर वाटलं तुम्ही सांगा, मी कीर्तन थांबवतो, तुमचं वाजणं म्हणणं चालू राहू. कारण एवढं गोड योग आहे त्या माणसाचं. 1 दिवसाचं नाही, 1 वर्षापासून चालत असलेला हा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला महाराज आज यश आहे बरं का. आणि म्हणून आजचा कार्यक्रम मला माहिती नाही समाजाकरता आहे की नाही, पण आजचा कार्यक्रम या सर्व मंडळी करताय बरं का. आणि म्हणून गोड एकापेक्षा एक बडिरी अशी सर्व मंडळी या ठिकाणी आहे. इंद्रासारखे वाजवणारे, गंधर्वांसारखे गायन करणारे, राजा जनकासारखे श्रोते ऐकणारे. फक्त कमी एवढीच आहे की जो नारदाच्या गादीवर उभा आहे तो सुखदेव नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच्यात कीर्तनकाराचा अट्टहास बघा. त्याचंच घरचं कार्य तोच कीर्तन करायला उभा राहिलाय. याला मोठी ताकद लागते बाबा. पण असो, गोड असं सुंदर नियोजन आहे. 45 मिनिटं आपल्याकडे आहेत आणि त्या 45 मिनिटांमध्ये आपल्याला सेवा करून घ्यायची आहे. पण ऐका, त्या 45 मिनिटांमध्ये तुम्हाला बरं वाटेल असं मी अजिबात बोलणार, पण त्या 45 मिनिटात तुमचं बरं होऊन जाईल असं बोलण्याचा प्रयत्न करेल. अट मात्र एक आहे, जेव्हा जेव्हा नामस्मरण होईल तेव्हा तेव्हा मुखानं टाळी आणि हातानं नामस्मरण करायचं. चालेल ना? हाऊस म्हणता नाही, हातानं टाळी मुखानं नामस्मरण म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून बापाच्या उपकारातून उतराई होण्याकरता केलेला हा अट्टहास बरीच शिकलेली मंडळी असे म्हणतात, अहो आम्ही शिकून आलो, आम्ही सर्व काही बघितलं, पण वडील हयात होते तोपर्यंत केलं ठीक आहे, पण ते गेल्यावर हे केलंच पाहिजे का? केलं पाहिजे. गरुड पुराणाचं असं म्हणणं आहे, व्यक्ती निघून गेल्यापासून त्या विधीला सुरुवात होते. व्यक्ती निघून गेला त्या दिवसापासून पिंडदानाला सुरुवात होते. रोज 1 पिंडदान द्यावा लागतो. फायदा काय होतो? रोज जर 1 पिंडदान दिला, व्यक्ती मेला त्या दिवशी पहिल्या दिवशी पहिला पिंड दिला की मस्तकाचा भाग तयार होतो. दुसऱ्या दिवशी पिंड दिला की चेहऱ्याचा भाग तयार होतो. तिसऱ्या दिवशी पिंड दिला की खांद्याचा भाग तयार होतो. चौथ्या दिवशी पिंड दिला की हाताचा भाग तयार होतो. 5व्या दिवशी पिंड दिला की छातीचा भाग तयार होतो. 6व्या दिवशी पिंड दिला की पोटाचा भाग तयार होतो. असं 10 दिवसामध्ये त्या प्रेतात्म्याला सूक्ष्म शरीर प्राप्त होतं. 11व्या आणि 12व्या दिवशी तो पिंड उपभोगतो आणि 13व्या दिवशी यमलोकाच्या यात्रेला सुरुवात करतो. मी 13व्या दिवशी यमलोकाच्या यात्रेला सुरुवात केली की तिथून त्याचे 12 दिवस म्हणजे आपले 12 महिने आणि ते त्या यमलोकापर्यंत पोहोचले की तो दिवस म्हणजे वर्ष श्राद्धचा दिवस. आणि श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धा इति श्राद्ध. आपल्या पितरांच्या नावानं श्रद्धेनं केलं गेलेलं कार्य म्हणजे श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तेवढंच महत्वाचं हे कार्य आहे आणि म्हणून करणं गरजेचं आहे. त्या अट्टहासानं आज ह्या परिवारानं केलेला हा उत्सव. आणि या उत्सवाकरता मी नेहमी कीर्तनातून म्हणत असतो, सांगत असतो, माझी माता माऊली किती नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपडाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. तसं सप्ताह कीर्तन उत्सव 1 दिवसाचा असो की 7 दिवसाचा असो, पण जोपर्यंत अशी गुणीजन मंडळी लाभत नाही तोपर्यंत त्या कीर्तन उत्सवाला शोभा येत नाही. म्हणून महाराष्ट्रातील नामवंत, नाशिक जिल्ह्यातील नामवंत गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांची प्रार्थनी उपस्थिती या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण परमपूज्य गुरु आदरणीय संगीत विशारद भजन सम्राट परमार्थप्रेमी परम श्रद्धेय रोहिदास भाऊ मते महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांना प्रेमानं भाऊस म्हणतो आणि ते आमच्यासाठी भाऊस आहेत.
भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यातल्या त्यात दुग्ध शर्करा यक्षी हरिभक्तपारायण भजन सम्राट परमार्थ प्रेमी आमचे जीवलग प्राणसखा मित्र असणारे शिवराम महाराज बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे या बाजूला ज्यांची गोड अशी साथ आहे, नानात नाना बाळू नाना बरं का श्री हरिभक्तपारायण नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. अण्णा उपस्थित आहेत. सोपान महाराज उपस्थित आहेत. हेमंत दादा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या रमेश बाबांची या ठिकाणी उपस्थिती आहे. काकांची वाघ काकांची या ठिकाणी उपस्थिती आहेत. म्हणजे जेवढे आंब्याच्या जवळ आहे, म्हणजे आंब्याचं झाड असतं ना, त्या झाडाजवळ जेवढे आहेत हे सर्व आज या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. बालगोपाल मंडळी आहेत, तरुण युवा गुणीजन मंडळी या ठिकाणी. इथे कलाकार कोणी नाही बरं का, कारण कलाकार हा त्याची कला दाखवत असतो आणि गुणी हा त्याचा गुण दाखवत असतो. आणि इथे गुणी त्याचा गुण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्रार्थनी उपस्थिती त्याच्या ज्यांच्या महाराष्ट्रातलं एक नामवंत नाव आणि राज्यस्तरीय परीक्षेमध्ये ज्यांनी पहिला नंबर काढला, श्री पंडित कृष्ण महाराज साळुंके गुरुजी यांचे पट्टे शिष्य यज्ञेश महाराज माडी या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना कोटी कोटी धन्यवाद. या बाजूला ज्यांना ताकदीची साथ होती, आपल्या भागाचं, कोपरगावचं, शिर्डीचं, नाशिकचं वैभव धीरज दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. कोटी कोटी धन्यवाद. आता एक ड्रायव्हर बदलले म्हणून श्री हरिभक्तपारायण परमपूज्य गुरु आदरणीय आमचे प्राणसखा जीवलग मित्र मृदुंग मार्तंड किरण दादा गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना धन्यवाद. मयूर महाराजांना धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्या दादाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्व आले, तुम्हालाही धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला मायबाप मनुष्य म्हटला की या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर जो जन्माला आलाय त्याचं मरण निश्चित आहे. ऐका, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे. जो जन्माला आला तो जाणार आहे, जो खाटीवर आला तो ताटीवर जाणार आहे. जावं प्रत्येकाला लागणार आहे. ऐका, मरणाच्या बाबतीत अजिबात वशिलेबाजी नाही. मातुलोसे गोविंदम पितासे धनंजया, ब्रह्मांडाचा नायक, ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याचा मामा आहे आणि या जगातला सर्वात मोठा धनुर्धारी अर्जुन ज्याचा बाप आहे. पण अशा अभिमन्यूला सुद्धा मरण टाळता आलं नाही. ऐका, मा जगत जननी जानकी ज्यांची सून आहे, 33 कोटी देवांचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे आणि या ब्रह्मांडाचा नायक भगवान श्री रामचंद्र प्रभू ज्याचा मुलगा आहे. पण अशा राजा दशरथाची अवस्था बघा. 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एक न होता. मरण लांबवता येतं पण मरण टाळता येत नाही. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी नाही. आपलं सोडा, येथे नाही गुरु आले अवतार, येरत पामर जीव किती, येरत पामर अवतार, एरते पामर जीव किती. बाबा, इथे अवतार शिल्लक राहिले नाही, मग अवतावरचे शिल्लक राहणार आहे का? म्हणून येते नाही ओरो आले अवतार, येरते पामर जीव किती. 9 भी मर गए, 10 भी मर गए 687, 33 कोटी देवता मर गए. पडे काल के पासी यम का जब तडाखा रे, हा यमाचा अजब तडाखा. म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे. जो मृत्यू लोकात आला त्याचं मरण निश्चित आहे. जो खाटीवर आला तो ताटीवर जाणार आहे. आणि ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे. मग राहणार काय? गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर
दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाची. बाबा काही शिल्लक राहत असेल ना तर तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. फक्त कीर्ती या ठिकाणी शिल्लक राहत असते आणि या परिवारातले कीर्ती रूपानं आजही ते आपल्यामध्ये अजरामर आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मरण महाराज प्रत्येकाला निश्चित आहे. म्हणून ऐका, दो बातों की याद रख जो चाहे कल्याण नारायण निज मोत को दुजो श्री भगवान. एक, मरणाला विसरू नका आणि दुसरं त्या मरणाच्या दारावर जो मुकरदम देव उभा आहे ना त्याला विसरू नका. पण नेमकं लोक यालाच विसरले. खरं सांगू का, संपूर्ण जगाचा जर चराचराचा जर तुम्ही विचार केला तर प्रत्येकाच्या पाठीमागं भय लागलाय महाराज. कुठलं भय? उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाटोनी तुझा ठाव नाही कोठे. पंढरी तुझा नाव नाही कोठे. पंढरी वाटोनी तुझा ठाव नाही. पंढरी वाटोनी तुझा ठाव नाही कोठे. पाठी भयाले मोठे. प्रत्येकाच्या पाठीमागं काय आहे? बोला ना काय आहे? भय. प्रत्येकाच्या पाठीमागं धाक आहे आणि प्रत्येकाच्या पाठीमागं भीती आहे. मग का हो, नेमकं प्रत्येकाच्या पाठीमागं कसलं भय आहे, कसलं धाक आहे, कसली भीती आहे? तर लक्षपूर्वक आहे का, प्रत्येकाच्या पाठीमागं धाक, भीती आणि भय म्हणजे मरणाचं आहे. कसलं आहे? मरणाचं. म्हणजे मृत्यूचं भय आहे, मरणाचा धाक आहे आणि मृत्यूची भीती आहे प्रत्येकाच्या पाठीमागं. हो, प्रत्येकाच्या पाठीमागं. म्हणून तर तुकोबराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे वाहे मरणाचे भय रक्षण उपाय रक्षण उपाय करोनिय से. पाठीमाग मरणाचं भय. तुकोबराय म्हणतात तुका म्हणेवा हे मरणाचे भय रक्षण उपाय करोनियसे. प्रत्येकाच्या पाठीमाग कुठलं भय आहे? तर मरणाचं भय. ऐका, तो कुठल्याही जातीचा असो तरी त्याच्या पाठीमाग मरणाचं भय आहे. तो कुठल्याही भागातला असो तरी त्याच्या पाठीमाग भय आहे. तो कुठल्याही संप्रदायाचा असो तरी त्याच्या पाठीमाग भय आहे. आणि तो कुठल्याही आश्रमातला असो तरी त्याच्या पाठीमाग मृत्यूचं भय आहे. आश्रम म्हणजे मोठे मोठे आश्रम नाही बरं. शास्त्रकाराने जी 4 आश्रम सांगितले ती कुठली कुठली? ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. अशी 4 आश्रम आहेत. 4 आश्रमातला जरी असला तरी त्याच्या पाठीमाग मृत्यूचं भय आहे. चला, कुठल्याही भागातला असला, तो भारतातला असो की पाकिस्तानचा असो, त्याच्या मागे मृत्यूचं भय आहे. चला, कुठल्याही संप्रदायाचा असो, तो आपल्या वारकरी संप्रदायाचा असो की घोंगडी खालच्या संप्रदायाचा असो. आता घोंगडी खालचा संप्रदाय इथं सांगत नाही, पण त्याच्या पाठीमागे भय आहे. आणि ऐका, कुठल्याही धर्माचा असो, तो हिंदू धर्माचा असो की इतर कुठल्याही धर्माचा असो,
प्रत्येकाच्या पाठीमाग त्या ठिकाणी भय आहे, म्हणून तुकोबराय दुसरा पुरावा देतात. भेने अवकडा उभय मोल, भेने अवकडा उभय मोल, भेने अवकडा उभय मोल, भेने अवकडा उभय मोल. तुका म्हणे आहे मरण सकळ, तुका म्हणे मरण आहे सकळ. भेने अवकडा उभय मोल, भेने अवकडा उभय मोल, भेने अवकडा उभय मोल, भेने अवकडा तुका म्हणे आहे मरणाचे भय, तसं तुका म्हणे मरण आहे या सकडा, भेने अवकडा उभय मोल, की प्रत्येकाच्या पाठीमागं त्या ठिकाणी भय लागलेलं आहे. मायका कसं असतं, एखादी गोष्ट एखाद्याला जमती, एखाद्याला जमत नाही, पण मृत्यू एखाद्याला जमला आणि एखाद्याला जमला नाही असं कोणी सापडणार नाही. मला मरणाची भीती वाटत नाही किंवा मला मृत्यू येणार नाही असं जर कोणी असेल त्यांनी हात वरती करा, त्याला 1 रुपया बक्षीस देतो. कारण प्रत्येकाच्या पाठीमागं भय. काही लोकांना काही जमतं, काही लोकांना काही जमत नाही. आता हे दे पखवाज वाजवणं एवढं साधं नाही ना, मृदुंग वाजवणं एवढं साधं नाही. ही लोक वाजवतात तर त्याच्यातून बोल बाहेर निघतात, पण आपल्यासारख्याला जर वाजवायला लावलं तर आपले बोल नाही, आपण पखवाजावर ढोल वाजवणार, एवढी आपली तयारी आहे नाही का. हे बोल वाजवतात. आता त्यांना किती बोल म्हटले किती सांगितलं तरी वाजवतील, पण मला बोल येत नाही म्हणून मी काही सांगत, म्हणून मी पुढे बोलतो. जसं हे एखाद्याला येतं एखाद्याला येत नाही, गायन एखाद्याला जमतंय एखाद्याला जमत नाही, तसं मृत्यू एखाद्याला येतोय आणि एखाद्याला येत नाही असं होत नाही. एखाद्याला मृत्यू आला आणि एखाद्यानं चुकवलं असं अजिबात नाही. मृत्यूचं भय आणि मृत्यू प्रत्येकाच्या पाठीमागं आहे. बघा तसं बघायला गेलं तर सहजासहजी कोणी कोणाच्या पाठीमागं सहज लागत नाही. मृत्यूचं भय आपल्याला आहे सोळा. मृत्यूचं भय देवांना होतं आणि त्या भयापोटी देवांनी अमृत सेवन केलं होतं. पण अमृत सेवन केल्यानंतर सुद्धा काय झालं, माऊली ज्ञानोबराय कोड सांगतात, जे काळकुटाचे सहदर मृत्यू भेने प्याले अमर, ते देहांते परस्पर पुरंदर 14 जाती. बाबा माऊली ज्ञानोबराय म्हणतात की या काळाला घाबरून, मृत्यूला घाबरून इंद्रानं अमृत प्यालं, पण इंद्रानं अमृत पेल्यानंतर सुद्धा शास्त्राच्या म्हणण्यानुसार ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. कालगणनेनुसार किती? 14 इंद्र. मग ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. मग ब्रह्मदेवाचं किती आयुष्य मर्यादा. एका राक्षसानं तप केलं आणि देवाला प्रसन्न केलं, भगवान परमात्मा प्रसन्न झाले. वरमरोही काय पाहिजे तुला? म्हणले देवा ऐका, काहीच नको, फक्त एकच गोष्ट द्या. काय? अमरत्व द्या. देव म्हणले बाबा तेवढं सोडून माग, कारण अमर मी नाही, ज्या देवाला प्राप्त करून घेतलं त्या देवाचं नाव आहे ब्रह्मदेव, आणि ज्यानं तपश्चर्या केली त्याचं नाव आहे हिरण्यकश्यप. ब्रह्मदेव म्हणतो मी अमर नाही. कोण ब्रह्मदेव? कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा, अखंड घडवितो मडके रे. जसं कुंभारानं मडकी घडवावी तसं ब्रह्मदेवानं आपल्याला घडवलं. म्हणजे सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मदेव, ऐका ऐका, सृष्टीची निर्मिती करणारा ब्रह्मदेव, पण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा मरण आहे. मग आहे हो, किती आयुष्य मर्यादा. श्रीमद एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे, ब्रह्मदेवाचं आयुष्य म्हणजे 2 परार्ध वर्ष. ऐकताय ना? ऐका लक्षपूर्वक. आता आम्ही किती शिकलो, किती मोठे झालो, महाराज किती शिक्षण घ्या, पण सांगू जिथं विज्ञान थांबतंय तिथून ज्ञानाला सुरुवात होते. बरं का? किती शिक्षण घ्या, तुम्हाला कोटी अब्जपर्यंत संख्या माहिती आहे, तिथून पुढची जर माहिती करून घ्यायची असेल तर मग तुम्हाला पुराण ग्रंथ पाहावे लागतील. त्याच्याशिवाय शक्य नाही. एकावर एक शून्य ठेवला की 10 होतो, अजून एक शून्य ठेवला की 100 होतो, अजून एक शून्य ठेवला की 1000 होतो, अजून एक शून्य ठेवला की 10,000 होतो, अजून एक शून्य ठेवला की 1,00,000 होतो, अजून एक शून्य ठेवला की 10 लाख होतो, अजून एक शून्य ठेवला की 1 कोटी होतो, अजून एक शून्य ठेवला की 10 कोटी होतो, अजून एक शून्य ठेवला की 1 अब्ज होतो, अजून एक शून्य ठेवला की 10 अब्ज होतो, अजून एक शून्य ठेवला की खर्व, अजून एक शून्य ठेवला निखर्व, अजून एक शून्य ठेवला पद्म, अजून एक शून्य ठेवला महापद्म, अजून एक शून्य ठेवला शंख, अजून एक शून्य ठेवला अंत्य, अजून एक शून्य ठेवला मध्य, अजून एक शून्य ठेवला शंख, अजून एक शून्य ठेवला परार्ध. एकावर 17 शून्य म्हणजे 1 परार्ध. 2 परार्ध वर्षाचं आयुष्य होतं ब्रह्मदेवाचं. कितीचं?
आणि त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरत होते. म्हणजे मृत्यू भेने प्याले अमर, मृत्यूला घाबरून अमृत पिले तरी मरण टाळता आलं नाही. मग मरण मृत्यू सहजासहजी असंच कोणाच्या पाठीमागे लागत नाही. बघा आपल्या गावामध्ये जर खासदार आले तर अख्खं गाव त्यांच्या पाठीमागे लागतंय ना. आमदार गावात आले की अख्खं गाव त्यांच्या पाठीमागे लागतंय. ग्रामपंचायतचे सरपंच आले की अख्खं गाव त्यांच्या पाठीमागे लागतंय. आणि गावाला त्यांच्या पाठीमागं फिरताना एका व्यक्तीनं पाहिलं आणि तो मला म्हणतो, बाबा या आमदार खासदार सरपंच यांच्या पाठीमागं गाव लागतंय, माझ्या पाठीमागं गाव का बरं लागत नाही? म्हणजे माझ्या पाठीमागं गाव का येत नाही? त्याला म्हटलं, बाबा तुझ्याकडे पद नाही. काय नाहीये? पद नाही. पद असेल तर गाव पाठीमागं लागेल, पद नसेल तर गाव पाठीमागं लागणार नाही. एक तर पद पाहिजे नाही तर पद पाहिजे. नाही समजलं तुम्हाला? बरं आहे. एक तर पद पाहिजे नाही तरी पद पाहिजे तर गाव पाठीमागं लागतं. तो म्हणे असं नाही बाबा, यांच्या पाठीमागलं लागलं माझ्याही पाठीमागे यायला पाहिजे. म्हटलं दमदर, तुझ्या पाठीमागे लागल 7.5 लागल. दमदर तू फक्त दमदर, गाव नाही लागणार, 7.5 लागेल. पण ऐका ना, कोणीही कोणाच्या पाठीमागं सहज लागत नाही. मग का हो, या जगाच्या पाठीमागं मृत्यू लागला याचं कारण काय? मग शास्त्रकारानं याची अनेक कारणं सांगितली आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये 5 कारणं अशी सापडलीत की ज्याच्यामुळे मृत्यू प्रत्येक जीवाच्या पाठीमागं लागतोय. ऐका, जर ती कारणं आपण टाळलीत तर मृत्यूचं भय नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. प्रयत्न करा टाळण्याचा. सांगतो ती 5 कारणं. पहिलं कारण जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं की मृत्यूचं भय जे आपल्या पाठीमागं, मृत्यू यमदेव जे आपल्या पाठीमागं लागलेत. कारण काय? पहिलं कारण सांगितलं ते म्हणजे काय? इंद्रियाधीनपण. म्हणजे काय? इंद्रियाचा अधीन मनुष्य झाला की मृत्यू त्याच्या पाठीमागं लागत असतो. सोपं सांगतो, साखर, डायबिटीस देवानं पाठवलेला रोग आहे का हा? देवाची चुकी काय नाही. मग साखर डायबिटीस कशी वाढती? 80 गुलाबजाम खायचे, 10 वाट्या बासुंदी प्यायची आणि वरतून 50 जिलेबीचे वेडे तोंडात टाकायचे. आणि हे खाल्लं की मग साखर डायबिटीस. इंद्रियाधीन झाला, इंद्रिय म्हणू लागली ते खाऊ लागला आणि इंद्रियाधीन झाला की मग मृत्यू पाठीमागं लागल्याशिवाय राहत नाही. अजून सोपं करून सांगतो, काही कालावधी गेला मागचा कोरोनाचा, प्रत्येकाला माहिती आहे. कोरोनामध्ये मंदिरं बंद झाली, देवळं बंद झाले, देवळातला देव बंद झाला. खरं सांगा, कोरोना नावाचा हा व्हायरस देवाच्या चुकीमुळं आला की माणसाच्या चुकीमुळं आला? माणसाच्या. त्या चीनी लोकांनी ते गोम खाय, पाल खाय, विंचू खाय, नाग खाय, मगर खाय, ते काही खातात. आणि त्या लोकांनी तिकडे पशु पक्षी खाल्ले. आणि शास्त्राचं असं म्हणणं आहे की पशुच्या म्हणजे जनावराच्या शरीरामध्ये 3000 रोग आहेत दादा. किती? म्हणून मांस मच्छी खाणाऱ्यांनी थोडं सावधान. 3000 रोग आहे. त्यांनी तिकडे खाल्लं आणि मग तो वानोळा आपल्याला पाठवला. आपल्याला नाही, पूर्ण जगाला आला. कुठला? कोरोनाचा. देवाची चुकी नाही तिथे चुकी कोणाची आहे? माणसाची. इंद्रियाधीन झाला, नको ते खाऊ लागला आणि नको ते खाल्ल्यामुळे मग मृत्यू पाठीमागे लागला. एका आयुर्वेदाचार्यांना मी विचारलं, म्हटलं का हो दादा, जर निरोगी राहायचं असेल, रोगी व्हायचंच नसेल, निरोगी राहायचं असेल तर काय करायला पाहिजे? आयुर्वेदाचार्यानं गोड उत्तर दिलं, निरोगी राहण्याचं एकमेव मूल मंत्र म्हणजे जे तुम्हाला आवडतं ना ते तुम्ही खाऊ नका. लक्षात आलं की नाही? जे आवडतं ना ते खायचं नाही, जे इंद्रिय मागतात ते इंद्रियांना द्यायचं नाही. कारण हे शरीरामध्ये जे रोग आहेत ना, हे रोग हातपाय पसरवण्यासाठी त्यांना काहीतरी प्रोटीन पाहिजे. आणि मग ते रोग या इंद्रियांना सांगतात, ए बाबा मी म्हणतो तेवढं मला खायला घाल म्हणजे मला शरीरामध्ये हातपाय पसरवता येते. म्हणून ऐका, जे खायला इंद्रिय मागतायत ते खाऊ नका आणि जे मागत नाही ते खाल्ल्याशिवाय राहू नका. कारलं कधीच कारलं कोणाला खावंसं वाटत नाही, पण ते खा, त्याच्याने रोग येणार नाही. पहिलं कारण तुम्हाला सांगितलं, इंद्रियाधीन मनुष्य झाला की मग त्या ठिकाणी मृत्यू पाठीमागे लागतो. विठ्ठल दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे, दृष्टीमुखे मरण इंद्रियाच्या द्वारे, दृष्टीमुखे मरण इंद्रियाचे द्वारे, दृष्टीमुखे मरण इंद्रियाचे द्वारे. लावण्य
मोठे लावण्य ते खरे दुःख मोड लावण्य लावण्य ते खरे दुःख मोड दृष्टीमुखे बुने इंद्रियाच्या द्वारे लावण्य ते खरे लावण्य ते खरे दुःख मूळ दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे लावण्य ते खरे दुःख मोड. एक मनुष्य इंद्रियाधीन झाला की त्या ठिकाणी मरण पाठीमागं लागते. चला दुसरा विषय. दुसरं कारण माणसाच्या जीवनात विक्षेप निर्माण झाला की मग मात्र मरण पाठीमागं लागते. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कोणाच्या जीवनात विक्षेप निर्माण करू नका. जगद्गुरु तुकोबराय तर म्हणतात, अहो आम्ही परमार्थ करणारी मंडळी आहोत, आम्ही देवाची उपासना करतो, आम्ही भजन करतो, कीर्तन करतो, पूजन करतो. आमच्या भजनामध्ये जर कोणी विक्षेप निर्माण केला, म्हणा ना मग भजनी विक्षेप मरण पैबरे न दवडता क्षण येथ वाया न दवडता एक वाया भजनी विक्षेप पैकी पै मरण न दवडता क्षण एक वाया न दवडता क्षण एक वाया. तुकोबराय म्हणतात भजनी विक्षेप तेची पै मरण न दवडता तो क्षण येत वाया. म्हणजे वाया गेल्याशिवाय राहत नाही. भजन विक्षेप म्हणजे आम्हाला मरण आहे. म्हणून माणसाच्या आयुष्यात कधी आपण विक्षेप निर्माण करू नये. आष्टी तालुक्यामध्ये कारखिल म्हणून एक गाव आहे, आष्टी तालुक्यात. आणि त्या कारखिल गावातले काही वारकरी प्रज्ञाचक्षु श्री मुकुंद काका जाट देवडीकर यांच्याकडे गेले कीर्तनाची तारीख मागण्याकरता. श्री गुरूंच्या मुखातून ऐकलेलं वाक्य. काकांची तारीख घ्यायला गेले. काकांना म्हणले, काका आमच्या गावाला एक सेवा द्या. काका म्हणू लागले, बाबा तुमचा व्यवसाय, जो तारीख मागायला गेला त्याचा व्यवसाय होता झाडं तोडण्याचा. काका म्हणले, बाबा तू तुझा व्यवसाय थांबव, मी तुला तारीख देतो, झाडं तोडणं बंद कर. त्या माणसानं विचारलं, का बरं हो काका, कशा करता? अरे म्हणजे देवानं त्या झाडांना हजारो वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. कुठं त्या झाडांच्या त्या वनस्पतींच्या आयुष्यात तुम्ही विक्षेप निर्माण करतात? बाबा माणसानं जीवाच्या आणि सजीवाच्या आयुष्यात कधी विक्षेप निर्माण करू नये. त्या माणसानं सहज सांगितलं, म्हणे बाबा मी माझा धंदा आजच बंद करतो, तारीख देता का? काका म्हणे 1 दिवस नाही 7 दिवस कथा करेल त्या प्रित्यर्थ, फक्त विक्षेप निर्माण करू नका. म्हणून माणसाच्या आयुष्यात कोणी विक्षेप निर्माण करू नये. पण काही लोकांना खाजून अवधान आणायची सवय आहे नाना. काही लोक प्रत्येक ठिकाणी विक्षेप निर्माण, कीर्तनात असो विक्षेप, घरात असो विक्षेप, गावात असो विक्षेप. मी म्हणतो हा प्रत्येक ठिकाणी पाय घालतो. देवानं याचे पाय बांधावे आणि याला वरती न्यावं गड्या. विठाला विठाला विठाला. म्हणून माणसाच्या आयुष्यात विक्षेप निर्माण करू नका. कोणी कीर्तन करायला लागले की 2-4 कार्यकर्ते, कशाला कीर्तन करता? अरे तुला काय माहिती कीर्तन काय? कीर्तन करावं लागतं. कीर्तन नाही केलं तर आयुष्यभर किरकिर किरकिर सुरू राहते. पण त्याच्यातलं नॉलेज नाही. तुम्हाला सवय लागली ढोलकी ऐकायची, ज्याला ढोलकी ऐकायची सवय, ज्याला तुंतुन ऐकायचं सवय, ज्याला झांज ऐकायचं सवय, नाना त्याच्या आयुष्यात भजन म्हणजे त्याला विक्षेप आहे. गावात सप्ताह चालू झाला की त्याला असं वाटतं मृत्यू जवळ आला. बरं का? एवढं एकानं माणसाला अरे 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 पटकन माझी खाट काढ आणि वस्तीवर नेऊन घाल. तो म्हणे का बरं? गावात सप्ताह चालू होतोय, एक अक्षर कानावर येता कामा नाही. महाराज त्या माणसानं त्याची खाट काढली, वस्तीवर घातली. जसं वस्तीवर नेला नेमका बिबट्या सुटेल होता. बिबट्यानं नाचत्या वारी संपवला. विठाल विठाल. लोकांना भजन कीर्तन हे सुद्धा विक्षेप वाटतं, पण नाही, हा विक्षेप नाही, हा देवाचा प्रसाद आहे. अहो हे सहजासहजी शक्य नाही. देवाचं नाम आपल्या मुखात येणं आणि देवाचं नाव आपल्या कर्णपटलावर येणं एवढं सोपं नाही. याच्याकरता काय केलेलं आहे? याच लागी हो ते
याच लागी हो अष्टांगाचे योग याच लागी हो काय नाही केलं ते गेले भोग याच लागी हो केले अष्टांगाचे योग याच लागी हो केले नाना याग याच लागी हो विषयाचा त्याग हो याच लागी हो विषयाचा त्याग हो जन्मोजन्मांतरीची केली ही सूचना तेव्हा जाऊन देवाचं नाम आणि तेव्हा जाऊन देव आमच्या हृदयामध्ये बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तरी काही लोकांना विक्षेप वाटतो पण भजनामध्ये विक्षेप माणसाच्या आयुष्यात विक्षेप निर्माण होणं म्हणजे मरण जवळ येणं चला दुसरा मुद्दा संपला तिसरं कारण म्हणजे काय अतिरस सेवन करणं म्हणजे मृत्यू पाठीमागे लागणं अतिरस सेवन केला ज्याला जो रस पसतो ना त्याने तोच रस प्यावा आंबा नाही सांगत बरं मी मोसंबी नाही सांगत बरं मी रस म्हणजे जेवण ज्याला जे पसते त्याने खाव कोकणातल्या लोकांना 3 टाइम भात खायची सवय आपल्याकरता एक वारकरी तिकडे गेला त्यानं ते बघितलं 7 दिवस तो तिकडनं आला म्हणे मी पण भात खातो आता 3 टाइम चालणार आहे का नाशिक जिल्ह्यात 3 टाइम भात चालणार भात खाल्ला तर वाद झाल्याशिवाय राहणार नाही 3 टाइम जरी इथं भात खाल्ला बरं का भात खा बरं आहे बरं भाऊ तिकडचे जण आहे कोकणातले भाऊ बरं का 3 टाइम अतिरस सेवन करा ऐका 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 3 टाइम अतिरस सेवन केला काय होईल भात खाल्ल्याने भक्ती सुखे सुखावला आडवा उभा रुंदावला विठ्ठला 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 अतिरस सेवन केला की मग मात्र मृत्यू पाठीमागे लागल्याशिवाय राहत नाही संतांचा पुरावा ऐका संतांचा पुरावा आणि करस मरणाचे गाठी येणे तुटी संसारे आणि करस सेवन केलं की मरणाचं ध्यान मरणाचं भय पाठीमागे लागत असतं आणि जर रस सेवनच करायचं असेल तर कुठला रस सेवन करा सेवी तो हा रस वाटितो आणि सेवितो भक्ती रस पाहिजे सेवन करायचं असेल तर भक्ती रस आणि भक्ती रस सोडून जर दुसरा रस सेवन केला तर मृत्यू पाठीमागे लागतोय चला पुढे विरस माणसाच्या आयुष्यात निर्माण झाला की मग मात्र मृत्यू पाठीमागे लागतोय विरस निर्माण होणं म्हणजे बघा आपण आपल्या प्रत्येकाच्या जेवणामध्ये दही नावाचा पदार्थ आहे आणि ते दही त्या दहीत किडे पडल्याशिवाय दही तयार होत नाही बारीक बारीक जंतू असतात त्या दहीत पण त्या दह्यातले जंतू काढा
आणि गाईच्या दुधात टाका, महाराज ते जिवंत राहणार नाहीत. कारण गाईचं दूध त्यांच्यासाठी विरस आहे. काय विरस आहे. तसं काही काही माणसाच्या आयुष्यात परमार्थ म्हणजे विरस आहे. त्याला परमार्थात आणलं म्हणजे त्याला अरे नको 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 नको. पण विरस निर्माण झाला की मृत्यू पाठीमागं लागल्याशिवाय राहत नाही. आणि ऐका, सर्वात शेवटचा मुद्दा, नको त्या लोकांच्या संगतीत लागला की मृत्यू पाठीमागं लागतोय. म्हणून संगत चांगल्याची करा. संगत करे बडे की तो बडत बडत बड जाय, संगत करे छोटी की तो घटत 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 जाय. म्हणून संगत चांगल्याची करावी. अहो हिरा होता हिरा, ज्या हिराला घनानं घाव घातला तरी फुटला नाही. पण संगत झाली कोणाची? ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंग नाडीला साधू तैसा, कुसंग नाडीला ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंग नाडीला साधू तैसा, कुसंग ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. बाबा, ढेकणाच्या संगतीत गेला कोण? हिरा. म्हणून हिऱ्यानं लक्षात ठेवावं की आपण ढेकणाच्या संगतीत, ढेकणाचं नाही चुकलं, हिऱ्याचं चुकलं. माझं म्हणणं इथं आहे, ढेकणाचं नाही चुकलं, हिऱ्याचं चुकलं. हिरा जर ढेकणाजवळ गेला नसता तर तो त्या ठिकाणी भंग झाला. म्हणून हिऱ्या हो, आमच्याकडचे एक जुने कीर्तनकार म्हणायचे, सोन्या हो, चिमण्या हो, लक्षात ठेवा, ढेकणाच्या संगतीला जाऊ नका. मग पहिले ढेकणं फक्त अथरुणात होते, आता प्रत्येक ठिकाणी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संगत चांगल्याची निर्माण करा. ऐका, एक वेळची पंगत चुकली ना तर जेवण चुकतंय, पण संगत चुकली तर माणसाचं आयुष्य बर्बाद होत आहे. म्हणून माणसानं संगत करताना चांगल्याची संगत करावी. आणि म्हणून नको त्या संगतीत लागला की मग मात्र मृत्यू आल्याशिवाय राहत नाही. मग का हो, ही काही कारणं आहेत ज्याच्यामुळे मृत्यू पाठीमागं लागतो. मग जगद्गुरु तुकोबारांनी ही कारणं सांगितल्यानंतर एका साधकानं जगद्गुरु तुकोबारांना विचारावं, जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही सांगतात या कारणामुळं तो यम, या कारणामुळं तो मृत्यू पाठीमागं लागतो. मग का हो जगद्गुरु तुकोबाराय, तुमच्या पाठीमागं तो मृत्यू, तुमच्या पाठीमागं तो यम लागत नाही का? तुकोबाराय असून म्हणतात, अरे बाबा, त्या मृत्यूला आणि त्या यमाला आमच्यापर्यंत येण्याकरता प्रयत्न करावे लागतील ना. पहिली गोष्ट, आम्ही हरीचे आहोत आणि हरीचे असल्यामुळे आमच्याकडे एवढं शूरत्व आहे की सर्व जग ज्या यमाला घाबरत. आम्ही हरीचे हरीचे हरीचे, आम्ही हरीचे हरीचे, आम्ही हरीचे हरीचे, आम्ही हरीचे हरी, आम्ही हरीचे हरीचे हरीचे, आम्ही हरीचे हरीचे, आम्ही हरीचे हरीचे, आम्ही हरीचे हरीचे. शुरा कळकळायमचे, शुरा कळकळायमाचे, नाम घोष बाळसाचे, बालसाचे, नाम घोष बाळसाचे. नाम घोष बाळसाचे, नाम घोष बाळसाचे. आम्ही हरीचे हरीचे, सुरगडी गाडा
हरीचे. तुकोबाराय तुम्ही मृत्यूला काळाला भीत नाही का? तुकोबाराय म्हणतात मृत्यू आणि त्या मृत्यूच्या दारावर जो मुकदमा आहे ना यम, तो यम, त्या यमाचे सुद्धा आम्ही काळ आहोत. कडी काळ यमाचे आम्ही हरीचे हरीचे शूर कडी काळ यमाचे. आता तो शूर इकडे घ्या. आम्ही हरीचे हरीचे शूर आणि मग आम्ही यमाचे कडी काळ आहोत. हो हो तुका म्हणे विठ्ठलाचे आम्ही वीर फोडोनी यमाचे शिर म्हणजे कडी काळाचे शिर असं प्रमाण आहे. विठ्ठलाचे वीर आम्ही आहोत, विठ्ठलाचे आम्ही शिपाई आहोत. मायका या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय दोनदा हरी हा शब्द वापरतात. आम्ही हरीचे हरीचे आणि जर काउंट केलं तर 6 वेळा आहे. किती? आम्ही हरीचे हरीचे. मग का हो एकदा शब्द वापरल्यानंतर पुन्हा तो शब्द वापरू नये. आणि जर वापरला म्हणजे या शकार हे होतं का? जर परत शब्द रिपीट झाला, आठवलं नाही म्हणून पाठवलं बरं का, आठवलं नाही म्हणून तुकोबारांनी पाठवलं का? अजिबात नाही. दोनदा एकच शब्द वापरणं व्याकरणात याला दुरुक्ती दोष म्हणतात. कुठला दोष म्हणतात? दुरुक्ती. मग तुकोबारांना एवढं कळत नव्हतं का? कळत होतं, पण तरी तुकोबारांनी दोनदा तो शब्द वापरला. का बरं वापरला? कारण मला सुद्धा दोनदा म्हणावं लागलं, थोडंसं इको द्या बरं का, थोडंसं नॉर्मल. दुरुक्ती दोष आहे. मग दोनदा का वापरला? कारण हे आहे, तुकोबाराय दोनदा याच्याकरता म्हणतात. पहिलं आम्ही हरीचे हरीचे. ए बाबा हो, आम्ही अंतकरणापासून सुद्धा कोणाचे आहोत? हरीचे आहोत. आणि आम्ही हरीचे हरीचे दुसरं हरी याच्याकरता कारण आम्ही बाह्यरंगाने सुद्धा हरीचे आहोत. अंतरंगाने आणि बाह्यरंगाने जर तुम्ही हरीचे झालात तर तुम्हाला शूरत्व प्राप्त होतं. आणि एकदा तुम्ही विठ्ठलाचे त्या हरीचे शूरवीर शिपाई झालेत की मग तुम्ही यमाचे सुद्धा कडिकाड झाल्याशिवाय राहत नाही. कडिकाड यमाचे आम्ही त्या ठिकाणी हरीचे शूर आहोत. मग का हो तुम्ही असं म्हणतात आम्ही वीर शिपाई आहोत, पण आम्ही आतापर्यंत इतिहास बघितला, जेवढेही शूर होऊन गेलेत शूर आम्ही, जेवढेही शूर होऊन गेलेत प्रत्येक शूरवीराच्या हातात अस्त्र शस्त्र आहे. मग का हो तुकोबाराय तुम्ही शूर आहात, वीर आहात असं म्हणतात, मग तुमच्याकडे काही अस्त्र शस्त्र काही दिसत नाही. तुकोबाराय म्हणतात आमचं नामच आमचं नाम घोषबाण साचे, 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 नाम घोषबाण साचे. तुळसी मंजरीचे वाले, तुळसी मंजरीचे नाम घोषबाण साचे, नाम घोषबाण साचे, नाम घोषबाण साचे, नाम घोषबाण तुळसी मंजरीचे भाले, तुळसी मंजरीचे भाले घोषबाण साचे, नाम घोषबाण, घोषबाण नाम घोषबाण साचे, भाले तुळशी मंजरीचे, भाले तुळशी मंजरीचे, भाले तुळशी मंजरीचे, समघोषबाण साचे, भाले तुळसी मंजरीचे, भाले तुळसी मंजरीचे, भाले तुळसी नाम घोष भानसाचे, भाले तुळशी मंजरीचे,
जसं आश्रम म्हटल्यानंतर हातातून सुटतंय ना तशीच चाल आहे ना, नाम घोष तो सोडा जोरात नाही का, नाम घोष भानसाचे भाले तुळशी मंजरीचे. बाबा आमचे आश्रय शस्त्र म्हणजे आमच्याकडे जी बाण आहेत ना ते भगवंताचं नाम आहे, आणि भाले जे आहेत ना भाले तुळशी मंजरीचे, मंजुळा असतात ना तुळशीच्या, त्याच्यातून आम्ही भाले निर्माण केलेले आहेत. मग का हो, असं जे देवाचं नाम जे तुमचं बाण आहे त्या देवाचं नाव तरी काय? विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा